हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे बंधनातलं सत्य. जुनं घर, त्यातले कोरडे पडलेले दरवाजे, भिंतीवर उमटलेले काळाचे डाग आणि वाड्याच्या हृदयात अजूनही घुमणारा एक न बोललेला करार. पूर्वजांनी केलेलं एक लग्न, ज्याची अट शतकभरापासून घरातल्या प्रत्येक पिढीला बंधने घालते आहे. या अटीमुळे कुणाचं आयुष्य संपलं, कुणाची स्वप्न मोडली तर कुणाचा संसार विरून गेला. पण तरीही त्या वाड्यातले लोक शांतपणे जगत राहिले. पण आता ह्या पिढीतल्या एका तरुणीने त्या अटीला प्रश्न विचारायचं धाडस केलं होतं. कोकणातल्या किनाऱ्यालगत पसरलेला तो देशमुख वाडा. घराची जबाबदारी सध्या राघव देशमुख यांच्या अंगावर होती. घर मोठं, जमीन जुमला अजूनही प्रचंड, पण आतल्या मनावरचा ताण त्याहूनही मोठा. राघव देशमुखांचा नातू सिद्धार्थ आणि नात अन्विता, दोघंही शिकलेले, शहरातले, स्वप्न उंच, विचार स्वतंत्र. पण वाड्यात पाऊल टाकल्याबरोबर त्यांना प्रत्येक गोष्टीत ऐकावं लागे. आपलं घर जुन्या अटीवर चालतं, तिथे प्रेम, निवड, मनाची इच्छा चालत नाही. अन्विता रोज आईला विचारायची, आई, ही अट नेमकी आहे तरी काय? आई फक्त डोळे चुकवून म्हणायची, पूर्वजांनी ठरवले, त्याला कुणी बदलू शकत नाही. एके दिवशी अन्विताच्या हातात वाड्याच्या जुन्या कपाटातून एक पिवळट पडलेली कागदपत्र आली. त्या पत्रावर लिहिलं होतं, देशमुख घराण्याच्या मुलाने किंवा मुलीने दुसऱ्या घराण्यात लग्न करायचं असेल तर त्यांना आधी या घराच्या वारसाने परवानगी द्यावी आणि जर परवानगी मिळाली नाही तर लग्न करणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य शापित ठरेल. अन्विता हसली. हे काय हास्यास्पद आहे? आजच्या काळात कुणी अशा अटी पाळतो का? पण तिचा भाऊ सिद्धार्थ गंभीर झाला. तुला वाटतंय विनोद आहे? आठव अन्विता, मामा कसा गेला? त्याने गावातल्या मुलीशी लग्न केलं होतं आणि लग्नानंतर 3 महिन्यात अपघात. अन्विता गप्प बसली. त्या शब्दांनी तिच्या अंगावर शहारे आले. राघव देशमुखांच्या आजोबांनी म्हणजेच गोविंदराव देशमुखांनी इंग्रजांच्या काळात एक राजकीय समझोता केला होता. देशमुख घराणं आणि शेजारचं सावंत घराणं यांच्यातील वाद मिटवण्यासाठी त्यांनी आपली मुलगी सावंतांच्या मुलाला दिली. पण लग्न करताना त्यांनी शपथ घेतली, आजपासून या घरातलं प्रत्येक लग्न आमच्या आणि सावंतांच्या संमतीशिवाय होणार नाही. तोच करार आजही घरातल्या प्रत्येकावर ओझ्यासारखा जडून राहिला होता. अन्विता पुण्यात शिकत असताना तिला विराज नावाचा मुलगा भेटला होता. दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. विराज साध्या घरचा मुलगा, पण प्रामाणिक, अभ्यासू आणि स्वप्न असलेला. अन्विताने जेव्हा घरी विराजबद्दल सांगितलं तेव्हा वाड्यात गोंधळ उडाला. आजोबा राघव संतापले. ही अट मोडलीस तर या घरावर संकट येईल. तुला समजत नाही का? आपल्याकडे काय इतिहास आहे? अन्विता रडत म्हणाली, इतिहासामुळे माझं भविष्य का उद्ध्वस्त करायचं? ही अट फक्त भीती आहे, सत्य नाही. सिद्धार्थला बहिणीची व्यथा सहन झाली नाही. त्याने गावातील पुरातन दस्तऐवजांच्या कार्यालयात शोध सुरू केला. तिथे त्याला कळलं की गोविंदरावांनी केलेली शपथ खरी असली तरी तिचं कायदेशीर महत्त्व 100 वर्षापूर्वी संपलं होतं. याहून धक्कादायक गोष्ट त्याला समजली, सावंत घराणं आता अस्तित्वातच नव्हतं. शेवटचा वारस परदेशात स्थायिक झाला होता. म्हणजे ज्या घराण्याशी करार होता तेच अस्तित्वात नाही, मग अट कसली?
सिद्धार्थ आणि अन्विताने सर्व पुरावे घेऊन वाड्यात बैठक बोलावली. आजोबांसमोर ते सारे कागद ठेवले. आजोबा, बंधन फक्त मनात आहे. या अटींचं ओझं आता काढून टाका, नाहीतर पुढची पिढी आपल्याला श्राप देईल. राघव देशमुख काही क्षण शांत राहिले. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मी माझ्या पोरांना गमावलं कारण मी ह्या अटीवर आंधळेपणाने विश्वास ठेवला. आता माझ्या नातीचं आयुष्य उद्ध्वस्त होऊ देणार नाही. जा अन्विता, तुझं लग्न कर. वाड्यात पहिल्यांदा दिवे लावले गेले, फुलं लावली गेली. अन्विता आणि विराजचं लग्न झालं. पूर्वजांच्या अटीपेक्षा प्रेमाचा विजय झाला. राघव देशमुखांनी सर्वांसमोर जाहीर केलं, आजपासून देशमुख वाड्यातलं प्रत्येक मूल आपलं भविष्य स्वतः ठरवेल. पूर्वजांच्या छायेत नाही तर स्वतःच्या उजेडात. वाड्याच्या भिंतीवर अजूनही काळाचे डाग आहेत, पण त्या भिंतीतून आता हसण्याचे आवाज घुमतात. भूतकाळाच्या अटी मोडल्या आणि भविष्याला मुक्ती मिळाली. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.